पुणे जिल्ह्यातल्या माळीण दुर्घटनेला पावणे 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच अनुषंगाने आज आपण नवं माळीण कसं असणार आहे याबद्दल चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विशाल आणि ह्या सगळ्या नव्या माळीणबद्दलचे वेगवेगळे पैलू जाणून घेत असताना आपण बघणार आहोत एक आदर्श असा वसवलेला वेगळ्या पद्धतीचा प्रकल्प। आपण पाहतोय की राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून आता नवं माळीण जे आहे ते साकारलं गेलेलं आहे आणि अल्पावधीतच उभं राहिलेलं राज्यातलं पहिलं स्मार्ट ग्राम म्हणून माळीणची नवीन ओळख आता पुढे येणार आहे। पाहूया कसं आहे हे नवं माळीण। काळाच्या ओघात गाडलं गेलेलं माळीण गाव पुन्हा नव्यानं उभं राहतंय। काळाच्या ताकदीपेक्षाही शासकीय यंत्रणांमधल्या अधिकाऱ्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती काय घडवू शकते याचं माळीणचं पुनर्वसन प्रकल्प हे मोठं उदाहरण आहे। महत्त्वाचं म्हणजे देशभरामध्ये जी काही स्मार्ट ग्राम होणार आहेत त्यातलं सरकारी पातळीवरती तयार होत असलेलं माळीण हे पहिलं स्मार्ट ग्राम आहे। चला तर मग पाहूयात नेमकं नवीन माळीण कसं दिसतंय। 30 जुलै 2014 पुणे जिल्ह्यातील माळीण गाव डोंगरकडा कोसळून मातीखाली दबलं गेलं। माळीण गावावर शोककळा पसरली आणि मदतीचे ओघ सुरू झाले। लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन माळीणला तात्पुरतं सावरलं, पण हा आघात प्रचंड मोठा होता। घरदार, आपली माणसं, अख्खं गाव मातीच्या ढिगाऱ्यात लुप्त झालं होतं। पुनर्वसनाच्या चर्चा सुरू झाल्या, अनेक बैठका घेतल्या गेल्या। सुरुवातीला जागा उपलब्ध न झाल्याने पहिलं वर्ष वाया गेलं। पुनर्वसन कधी होणार, ते होणार की नाही अशा विवंचनेत असलेल्या ग्रामस्थांनी मोठी साथ दिली ती जिल्हाधिकारी सौरभ राव यांना। राव यांनी जागा उपलब्ध झाल्यावर पुढील 1.5 वर्षात वेगाने गाव उभारलं। जिल्हाधिकारी सौरभ राव यांचं या पुनर्वसनाच्या प्रक्रियेतील योगदान सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला। आज माळीण नव्याने उभं राहते, परंतु माळीणला कुठेतरी एक भावनिक किनारा आहे। आज जवळजवळ करोडो रुपयाची या ठिकाणी कामे झालेली आहेत। मी प्रथमतः अभिनंदन करतो सर्व प्रशासकीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या टीमचे की त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये माळीण गाव उभारून दाखवलेलं आहे। लवकरच ह्या 2-4 दिवसांमध्ये आम्ही राहायला जाणार आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब येणार आहेत। परंतु हे सगळं होत असताना माळीण तर उभारलेलं आहे, परंतु आता माळीण जिवंत राहण्यासाठी, माळीण पुढं चालण्यासाठी आपण उपाययोजना केली पाहिजे। कारण माळीण दुर्घटनेमध्ये सगळी कमवती पिढी हीच या माळीण दुर्घटनेमध्ये गेलेली आहे। तर माझी एक विनंती असेल की माळीण तर जिवंत राहण्यासाठी शासनाने लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत। दुर्घटना घडली तेव्हा इथे कोणत्याही मोबाईल नेटवर्कला रेंज नव्हती, त्यामुळे 4G आणि वायफायच्या गप्पा मारणाऱ्या या प्रगत समजल्या जाणाऱ्या देशामध्ये या घटनेची बातमी काही काळ ना मीडियाकडे पोहोचली ना प्रशासनाकडे, त्यामुळे मदतही उशिरा पोहोचली। या घटनेची माहिती तालुका प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी इथून जाणाऱ्या असाणे एसटी बसची मदत घ्यावी लागली होती। दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून वोडाफोनने या ठिकाणी स्वतंत्र मोबाईल टॉवर उभारला। आज मात्र इथे मोबाईल सहजपणे खणाणतोय। त्याचं कारण ही माळीणशी जोडलं गेलेलं भावनिक नात्याचं आहे। ते कंपनीने आजपर्यंत जपलंय। वोडाफोन मोबाईल कंपनीला आवश्यक असलेली ग्राहक संख्या इथे नाहीये, पण कंपनीने माळीणवासियांच्या विनंतीला मान देऊन दुसऱ्या ठिकाणचे ग्राहक दाखवून हा मोबाईल टॉवर कायमस्वरूपी इथेच फिक्स केला। ज्या पत्राशेडमध्ये दुर्घटनेनंतर तात्पुरता निवारा उभारण्यात आला तिथेही चित्र बदललंय। इतक्या मोठ्या दुःखाच्या डोंगरानंतर सुखाचे, आनंदाचे काही क्षण या मंडळीच्या आयुष्यात येऊन गेले। मधल्या 2 वर्षाच्या काळात 5 जणांची लग्न होऊन 2चे 4 हात झाले, तर काहींच्या घरात पाळणाही हल्ला। या पत्राशेडमध्ये गावाचा जिवंतपणा अनुभवायला मिळतोय। माळीणच्या दुर्घटनेचं वार्तांकन करताना तब्बल दिवसभराच्या दुर्दैवी बातम्यांनंतर आम्हाला एक आनंदाची बातमी मिळाली होती आणि ती म्हणजे या दुर्घटनेत अडकलेल्या 3 महिन्याच्या बाळाला वाचवण्यात NDRFला यश आलं होतं। दुर्घटनेच्या ठिकाणी तेव्हा मदत करणाऱ्या प्रत्येकाला या चिमुकल्याचा चेहरा आनंदून टाकत होता।
आता माळींचं पुनर्वसन कव्हर करायला आल्यावर पुन्हा त्याची चौकशी केली तर रुद्र नावाचा हा मुलगा समोर येऊन उभा राहिला. सगळ्या पत्रा शेडमध्ये त्याचा दंगा सुरू असतो. आता तो 3 वर्षांचा होत आला. शाळेत जायचंय पण उन्हामुळे अंगणवाडीला वर्ग नसल्याने नवीन शाळेत जाणार असं त्याचे पालक सांगतात. 3 वर्षांचा रुद्र पाहिल्यानंतर माळीन दुर्घटनेत त्याला बाहेर काढताना त्याचा चिखल लागलेला गाल आठवला. माळींच्या दुर्घटनेतून वाचलेले माळीन गावातलेच अनेक जण हे गेले 2.5 ते 3 वर्ष या निवारा शेडमध्ये राहत आहेत तात्पुरत्या. या निवारा शेडची जागा त्यांच्या घरानं घेतली. इथंच त्यांचा संसार नव्यानं उभा राहतोय. अनेक जणांना याच पत्रा शेडमध्ये नवीन आयुष्याचे जोडीदार मिळाले. अनेकांना आपत्तीही झाली. या सगळ्या काळामध्ये आम्ही पत्रकार मंडळी या घटनेशी अशीच जोडले गेलो होतो. जवळपास 2.5 ते पावणे 3 वर्षापूर्वी जेव्हा माळीन घडलं तेव्हा रुद्र होता 3 महिन्यांचा. देवतारी त्याला कोण मारे अशा बातम्या आम्ही रुद्राच्या त्यावेळेस केल्या होत्या. आज रुद्र 3 वर्षाचा झाला आहे. इथं सगळ्या या पत्राशेडच्या प्रेमायसेसमध्ये निवाऱ्यामध्ये तो सगळीकडे स्वच्छंदी बागडत असतो उद्याच्या नव्या माळींची आशा घेऊन. या दुर्घटनेला जवळपास 3 वर्ष पूर्ण होत आली आहेत. पण या दुर्घटनेने दिलेल्या जखमा इतक्या खोल आहेत की त्या अजून भरायचं चिन्ह नाही. रक्ताच्या नात्यांना मुकलेल्या ग्रामस्थांनी तब्बल पावणे 3 वर्ष ऊन वारा आणि पावसाशी लढा देत आपल्या जीवलगांच्या विरहात पत्र्याच्या शेडमध्ये आपला संसार थाटला. आता माळीनवासियांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय. मात्र नवीन घरात गृहप्रवेश केला तरी आपल्या जुन्या गावच्या आठवणी मात्र विसरणं शक्य नाहीये. पहिली माळीन म्हणजे आमची ते पहिलं जुनं गाव हे आम्हाला चांगलंच वाटायचं. तेव्हाची माणसं तेव्हाची लोक ती सगळे आमची नातेवाईक ती तेव्हा आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी. आता ते एवढी लोक गेली तरी आम्हाला नवीन जरी माळीन भेटली तरी आमचं एवढं हे नाही का बाबा तिकडं नवीन एवढी घरं भारी भेटलेत बांधून तरी आमची एवढी चांगली तिथं मनस्थिती नाही का बाबा तिथं जाऊन राहावा व्यवस्थित राहावा हे ते करावं. माणसंच नाही आमची माणसंच गेली आमची तर किती बिल्डिंगची जरी घरं बांधून दिली तरी ते आम्हाला समाधानकारक नाहीत. नवं माळीन उभारण्याचा संघर्ष सोपा नव्हता आणि हा संघर्ष कसा राहिला बघणार आहोत ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोकमत. माळींचं पुनर्वसन कसं आहे नवं माळीन? माळींच्या दुर्घटनेनं अनेकांची मनं हेलावली. पहिल्यांदा निसर्गाचा इतका भयंकर कोप एक अख्खं गाव गिळून गेला होता. असंख्य प्रश्न या दुर्घटनेनंतर सगळ्यांच्या समोर आवासून उभे होते. उरलेल्या गावाचं काय होणार? ज्यांची मुलं उघड्यावरती आली त्यांची मुलं ती आयुष्य कुठे जगणार? एका क्षणात ज्या असंख्य स्वप्नांचा चुराडा झाला त्या स्वप्नांना पुन्हा नवी पालवी फुटणार का? असे अगणित प्रश्न माळींच्या दुर्घटनेनंतर समोर आले. आसपासच्या डोंगरावर राहणाऱ्या अनेक वाड्या वस्त्या गावांनी हाय खाल्ली. आपलं माळीन तर होणार नाही ना अशी भीती सगळ्यांना सतावत होती. पण या सगळ्या परिस्थितीत सरकारी अधिकारी अर्थात पुण्याचे जिल्हाधिकारी सबरवराव या दुर्घटनेनंतर पाय रोवून उभे होते. माळींची दुर्घटना घडल्यापासून माळींच्या पुनर्वसनासाठी अनेक प्रयत्न झाले. काही सामाजिक संस्थांनी पूर्ण पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली. मात्र जिल्हाधिकारी सबरवराव यांनी स्वतः भूमिका घेऊन अनेक कॉर्पोरेट कंपन्यांकडून CSR फंड मिळून या पुनर्वसनासाठी मोठा निधी उभारला. जागेवरून तब्बल वर्षभर हे पुनर्वसन लांबलं. अखेर माळींच्या पुनर्वसनासाठी आंबडे गावातील 8 एकर जागा खरेदी खत करून विकत घेण्यात आली. इथे एकूण 34 ब्लॉक आहेत. त्या 34 मध्ये 2 पार्ट केले म्हणजे एका ब्लॉकमध्ये 2 घरं असे 34 ब्लॉकमध्ये 68 घरं आहेत. व त्याच्यानंतर गावामध्ये जे सामाजिक जे असतं ते गुरांचा गोठा आहे. परत एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.
एक समाज मंदिर आहे, अशा विविध ज्या प्राथमिक मूलभूत गरजा आहे ह्या माळीण गावामध्ये झालेल्या आहेत. या जागेचं प्लॉटिंग करून घरांच्या बांधकामास सुरुवात झाली आणि फक्त 1.5 वर्षात हे सुंदर देखणं नवं माळीण उभं राहिलंय. या ठिकाणी 68 घरं उभारली गेली आहेत. प्रत्येकाला पाणी, वीज, शौचालय, बाग आदी सुविधांसह हॉल, किचन आणि एका बेडरूमचं घर मिळणार आहे. घर आणि रस्त्यांव्यतिरिक्त एक तलाठी कार्यालय, शाळा, ग्रामपंचायत, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, संरक्षक भिंत, सामूहिक जनावरांचा गोठा अशा सुमारे 18 पायाभूत सुविधांनी सुसज्ज आणि देखणं माळीण उभारलं गेलंय. माळीणचा प्रोजेक्ट करताना एक आपण नवीन पद्धत वापरलेली आहे. ॲलिफॉर्म शटरिंग हा एक नवीन प्रकार आहे. तर याच्यामध्ये ॲलिफॉर्ममध्ये 2 फायदे आहेत. काम स्पीडने होतं, क्वालिटी भेटते त्याची, आणि सगळ्या ज्या वॉल आहेत त्या RCC वॉल आहेत. त्याची थिकनेस आहे 100 mm थिकनेस आहे. त्याप्रमाणे चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे या ठिकाणी. पुन्हा काय अशी जरी घटना घडली तरी हा पूर्ण बॉक्स आहे, तर एक भिंत काय अशी काय तुटणार नाही. जरी घडलं, घटना समजा घडली, तर पूर्ण बॉक्स पलटी होऊ शकतो. तर अशा पद्धतीचं इथं रचना केलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हा एक जंगल म्हणजे आदिवासी भाग असल्यामुळे या ठिकाणी साप वगैरे याची जास्त भीती असते. तर त्याच्यामुळे आपण इथं स्नेक बेंड टाकलेला आहे. प्लिंथ लेवलला एक स्नेक बेंड टाकलेला आहे. जरी साप वगैरे आला तरी तो वरती चढू शकत नाही. एक 300 mm आपण एक हे केलेलं आहे, आपण ओटा बांधलेला आहे. तर जरी साप आला तरी तो चढू शकत नाही. त्या पद्धतीची एक काळजी घेतलेली आहे. आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं गटर वगैरे सगळीकडे दिलेले आहेत. त्यामुळे काही धोका पोचण्याची काही एवढी काही हे नाही, शक्यता नाही. हॉलची साईज आहे 4 मीटर 950 बाय 3 मीटर 200. बेडरूमची साईज आहे 2 मीटर 650 बाय 3 मीटर 200. आणि किचनची साईज आहे 2 मीटर 200 बाय 3 मीटर 200. बाथरूमची साईज आहे 1 मीटर 200 बाय 1 मीटर 50. आणि टॉयलेटची साईज आहे 1 मीटर 200 बाय 1 मीटर 500. ह्या पद्धतीचं इथे काम झालेलं आहे. या नव्या माळींच्या मोठमोठ्या भिंतीही आता बोलक्या झाल्यात. शिरूर तालुक्यातील करडेलवाडीच्या दत्तात्रय सकट गुरुजी आणि त्यांची पत्नी बेबीनंदा सकट यांच्या रंगकर्मी ग्रुपने कोणताही मोबदला न घेता आपल्या शाळेतील मुलांच्या मदतीने उत्कृष्ट स्वरूपाचं चित्रकाम केलंय. ABCD ती मिकी माऊसच्या रंगीबिरंगी चित्रांनी शाळेच्या भिंती बोलक्या झाल्यात. यासोबत गावच्या मुख्य भिंतीवर वारली पेंटिंगमुळे आदिवासी जीवनशैली ही जपली गेली आहे. यामुळे गावचा आणि शाळेचा चेहरा मोहराच बदललाय. अजून कुणाला काय शाळा बनवायच्या असतील अशा तर करा. तर आमच्या लक्षात आलं की माळींचं सध्या काम चालू आहे. मग आम्हाला वाटलं की चला माळींसाठी आपण काहीतरी काम करूया, मदत करूया. तर यापूर्वी माळींची दुर्घटना झाली त्यावेळेला आम्ही आर्थिक मदत पण केली आमच्या सकट परिवाराने. तर आत्ता मग आम्हाला शिवणनी पाचारण केलं आणि देसाई साहेबांनी सांगितलं की असं शाळा असे रंगवा तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन. तर मग आम्ही 3 दिवस मुक्काम केला आणि 3 दिवसामध्ये ही शाळा सुसज्ज केली. आता अंगणवाडीही तयार केली आणि आता बाह्य भिंतींचं पण काम चालू आहे तुमच्यासमोर. तर माळींचं दुर्घटना जी आहे त्या दुर्घटनेतलं दुःख लोकांनी विसरावं यासाठी अतिशय रेखीव सुंदर काम आम्ही करणार आणि माळींसोबत आयुष्यभर त्यांच्यासाठी काम करत राहणार. सकट गुरुजींच्या या रंगांनी माळींच्या या सौंदर्यात जिवंतपणा आणला. इथली बोलकी चित्र ग्रामस्थांना जगण्याची नवी उभारी देत आहेत. माळीण दुर्घटनेनंतर देशभरातील पर्यावरणप्रेमींपुढे निसर्गाच्या होत चाललेल्या ऱ्हासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माळींच्या पुनर्वसनामध्ये या भित्तिचित्रांमधून असे संदेश देण्यात आलेले आहेत. एकीकडे गावाचं पुनर्वसन होत असताना काही सामाजिक संस्थांनी ग्रामस्थांच्या मानसिक पुनर्वसनासाठी हात पुढे केलाय. पुण्यातल्या सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने महिलांना गोधडी शिवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं असून या महिलांनी या कामात स्वतःला गुंतवून घेतलंय. पुनर्वसनाच्या नादात अजून एक विषय मागे राहिला आणि तो म्हणजे बेरोजगार तरुणांना खाजगी आणि आदिवासी विभागात नोकऱ्या देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पाईपलाईन झालेलीच आहे,
परंतु त्या ठिकाणी पाणी पुरेसं नाही आहे. परंतु आसाने या ठिकाणी एक बंधारा आहे पायरोडोचा, त्याचं जर काम झालं तर माळीण झालं, आसाने झालं, आंबडे झालं, कायमस्वरूपी या गावांना पाण्याचा प्रश्न मिटून जाईल असं या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांना वाटत आहे. त्याकडे शासनाने थोडंसं लक्ष द्यावं. त्याचप्रमाणे इथल्या युवकांना रोजगार, महिलांना घरगुती लघुउद्योग जे आहेत घरगुती, ते या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन व्हावं. आज हिरड्याला बाजारभाव नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे आदिवासी कुटुंब आहे तिथं, ह्यांचं सगळ्यांचं अर्थकारण हे हिरड्यावर चालणार आहे. परंतु हिरड्याला बाजारभाव नाही आहे, त्याच्यामुळं अर्थकारण सगळं बिघडलेलं आहे. मग याच्यासाठी या ठिकाणी नाचणी पिकते. नाचणी पिकामुळे 99% कॅल्शियम आहे आणि ह्या नाचणीचा उपयोग जर आपण उद्योगधंदे लघुउद्योगासाठी केला, त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी जर पुढील पावले उचलली तर माळीण निश्चित ज्या पद्धतीने उभारले त्याच पद्धतीने पुढे जिवंत राहील असं मला वाटतं. माळीण दुर्घटनेनंतर 15 ते 20 मुलं तिथं मेळाव्यासाठी गेलते. तिथं इंटरव्ह्यू पण दिला त्यांनी आणि आता फक्त 3च तिथं कामावरती आहेत, बाकीचे घरी आलेले आहेत. परत का सोडलं त्या सगळ्या लोकांनी काम? तर त्यांना परवडलं नाही, त्यामुळं ते रिटर्न घरी आले. खोली भाडा वगैरे, भाजीपाल्यासाठी लागणारे पैसे जे परवडत नव्हतं, त्यामुळं रिटर्न ते घरी आले. गावात पुनर्वसनाच्याच कार्यक्रमात घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात गावातले अनेक तरुण सहभागी झाले होते. या 100 पेक्षा जास्त तरुणांनी मुलाखती दिल्या, पण यातील फक्त 3 युवक पात्र ठरू शकले, जे अजूनही चिकाटीने बाहेर गावी नोकरी करतायत. इथल्या तरुणांना रोजगार वाढीसाठी तसंच प्रौढांना शेती आणि शेती आधारित प्रक्रिया उद्योगाचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. माळीण दुर्घटनेनंतर माळीणचं पुनर्वसन होतंय खरं, पण ते तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तेथील माणसांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न मिटले जातील. स्मृतीस्थळ नवीन माळीणच्या सौंदर्याचं एकीकडे अप्रूप वाटत असलं तरी या गावात येता क्षणीच जुन्या आठवणी दाटून येतात. एका क्षणात 1-2 नाही तर तब्बल 151 हाडामासांची माणसं होत्याची नव्हती होतात. आयुष्याचं संचित संपून जावं तसं गाव संपून जातं. या वेदना कशा पुसल्या जाणार आणि यासाठीच जुन्या गावठाणात स्मृतीस्थळ उभारलं गेलंय. वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर असं हे स्मृतीस्थळ उभारलंय. माळीण नव्यानं उभं राहते, अगदी सुनियोजित सुंदर असं. मात्र तरीसुद्धा इथल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये, डोळ्यांमध्ये वेदनेची एक झाक दिसते. त्याचं कारणही अगदी तसंच आहे. या गावातल्या 151 जणांनी आपला जीव गमावला आहे. याच 151 जणांच्या नावानं पूर्वीचं माळीण जिथं होतं तिथे एक स्मृतीस्थळ उभं राहील. हे स्मृतीस्थळ आता बाकीच्या माळीणवासियांना जगण्यासाठीच्या संघर्षाला ताकद देणार आहे. तर मित्रांनो, असं आहे हे नवं माळीण. माळीण हे देशभरातल्या पुनर्वसन प्रकल्पांसाठी पथदर्शी ठरणार आहे. माणुसकी आणि सामाजिक भान असलेली व्यवस्था काय चमत्कार घडवू शकते हे पाहायचं असेल तर एकदा माळीण नक्की पाहायला हवंच. नव्या माळीणच्या संघर्षाचा, उभारणीचा संघर्ष काही छोटा नव्हता. या प्रवासात सहभागी झालेल्या सगळ्या गावकऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं, प्रत्येकाचं IBN लोकमततर्फे खूप खूप अभिनंदन. नव्या माळीणचा हा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणार आहे. आज इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.